आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कांदा मार्केट असलेलं हे लासलगाव शहर. या शहरातले रस्ते बघा, काय अवस्था आहे रस्त्यांची. हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, त्या रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. अक्षरशः आतमधल्या सळ्या बाहेर दिसायला लागल्यात, अशी अवस्था या रस्त्यांची झालेली आहे. मला एक गोष्ट कळत नाही, 5-5 वर्ष ज्या पदाधिकाऱ्यांकडे, ज्या सत्ताधाऱ्यांकडे आपण सत्ता देतो, मग ते सरपंच असेल, आमदार असेल, नाही तर मुख्यमंत्री असेल, हे करत काय असतात. पण लासलगावसारखं जिथे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कांदा मार्केट आहे, शेतकरी कांद्याच्या ट्रकचे ट्रक भरून, ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर भरून त्या मार्केटला ह्या रस्त्यांवरनं येत असतात. आता भरलेला ट्रक आहे, भरलेला ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर जर अशा रस्त्यावरनं येईल, कसा प्रवास करेल मला सांगा तो बिचारा. समजा खड्ड्यामुळे समजा ते ट्रक एखादी पलटी झाली किंवा कोणाचा काय अपघात झाला, अपघात तर होतच असेल. अशा रस्त्यांवरती जर अपघात झाले, कोणाला काही झालं, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. मग लोकांनी फक्त टॅक्सेस भरायचे, शेतकऱ्यांनी फक्त अन्न पिकवून द्यायचं ह्या लोकांना, त्याला भाव भेटत नाही तो भाग वेगळा. रस्तेसुद्धा जर त्याला नीट भेटणार नसतील, उपयोग काय या गोष्टींचा सगळा. तुम्हाला ज्या पदांवरती लोकांनी बसवलेलं आहे, मग ते सरपंच असतील, आमदार असतील, त्या पदांवरती बसवून जर समजा तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवता येत नसतील ना, तुमची लायकी नाही त्या पदावरती बसण्याची, एवढं लक्षात ठेवा. लायकी नाही तुमची, सोडून द्या हे सगळं जर जमत नसेल तर. काय अवस्था करून ठेवली हो महाराष्ट्राची. आमच्याकडे पोरीबाळांवरती बलात्कार होत आहेत, रेप होत आहेत, शेतकरी आमचा आत्महत्या करतोय, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, उद्योगधंद्यांची वाट लागत चालली आहे, रुपयाचं चलन आपलं घसरत चाललेलं आहे. ह्या सगळा प्रश्न चालू असताना आमच्याकडे कशामुळे, आमचे सरकार कशामध्ये व्यस्त आहे, एकमेकांवर टीका करण्यामध्ये व्यस्त आहे. हा नेता त्याला शिव्या घालतो, तो ह्याला शिव्या घालतो, आणि मग आमचे मीडियावाले फिरतात दाणके घेऊन, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं. हे चाललंय आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये. याच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही जाणार आहोत. कधीतरी या तुमच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त जनतेचा कधी विचार होणार आहे की नाही होणार आहे. आणि जर समजा होणार नसेल, मग या लोकशाहीचा, या मतदानाचा उपयोग काय आम्हाला, जनतेला. कशासाठी घ्यायच्या निवडणुका, का जायचं तिकडे रांगेत उभं राहून मतदान करण्यासाठी, कशासाठी. बरं, जनतेने दिलेला टॅक्स हा काय फक्त मंत्र्यांच्या खिशात जाण्यासाठी असतो का. अहो, आपल्या मागून आले देश, आपल्या पुढे निघून गेले, आणि आपण, आमचे नेते एकमेकांना शिव्या घालण्यामध्ये व्यस्त आहेत. एखादा रस्त्यावरती खड्डा पडला, सत्ताधारी विरोधकांवर टीका करतात, विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. बरं, आत्ता जे सत्ताधारी आहेत ते तर निर्लज्जच आहेत, याच्या आधीच्याही निर्लज्ज होते, म्हणून रस्त्यांची ही अवस्था आहे. सगळे एका माळ्याचे मणी आहेत, म्हणजे विरोधातले असतो किंवा सत्तेतले असो. पूर्वीची काँग्रेस राष्ट्रवादी होती, तेही भ्रष्टाचारी होते, म्हणून त्यांना पाडलं लोकांनी, आणि भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला मतदान केलं. आज त्यांच्या राज्यातही तेच चाललंय. मग बदल काय घडला. बरं, हे लोक फक्त नवीन नवीन रस्ते कुठच्या बनवतात, हायवेच्या बनवत आहेत, त्यातही निकृष्ट दर्जा, तिथेही सोयी नाही, सोयीसुविधा नाहीत, टोल घेत आहेत फक्त. पण घेणाऱ्या टोलच्या बदल्यात लोकांना काय तुम्ही सोयीसुविधा देत आहेत. हायवेच्या रस्त्यावरती प्रत्येक 1.5-2 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर, 10 किलोमीटर एका विशिष्ट अंतरावरती सार्वजनिक स्वच्छ असं शौचालय असलं पाहिजे, पण त्या सोयीसुविधा आम्हाला देता येत नाही. मग कशासाठी टोल घेताय तुम्ही. तो टोलचा पैसा नक्की जातोय कुठे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कोणी. जरा तुमचं राजकारण तुम्ही साईडला ठेवा आणि जनतेचा जरा विचार करा कधीतरी, तर हे राज्य पुढे जाईल. सत्ताधारी ज्या वेळेला अशा प्रकारे वागायला लागतात ना, अधोगतीच होणार, दुसरं काही होणार नाही, दुसरं तिसरं काही होणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव भेटत नाही आहे, तिथे आमचे शेतकरी, आमचे सत्ताधारी निर्णय घेणार नाहीत. एक तुकाराम मुंडेसारखा अधिकारी एका अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावरती येतो आणि सगळी भेसळ बाहेर यायला निघते. मग मला प्रश्न पडतो की ह्याच्या आधी जे अधिकारी होते काय करत होते. तुम्हाला भेसळ दिसते ना याच्या आधी. याचा अर्थ याच्या आधीचे आयुक्त हे पैसे खात होते. तुकाराम मुंडेसारखा एक प्रामाणिक माणूस आला आणि या सगळ्या भेसळखोरांची वाट लागायला सुरुवात झाली, त्यांचा पितळ उघडं पडायला सुरुवात झाली. आज अनेक हॉटेल्स सील मारून टाकलेत. तुकाराम या नावाला साजेसं असं काम ते तुकाराम मुंडे करतात. काही जण बोलतात काय न हो, तुकाराम मुंडेची बदली होईल. अरे करून तर बघा. तुकाराम मुंडेंची बदली करण्याचं धाडस सरकारने करूच नाही. कारण अन्न हे काय फक्त सामान्य जनता खात नाही, सरकारसुद्धा अन्नच खातं. मग त्या अन्नामधली भेसळ जर तो तुकाराम मुंडे जर समजा उघडे पाडत असतील, ते बंद करत असतील, चांगलीच गोष्ट आहे. त्या माणसाला सपोर्टच केला पाहिजे आपण. पावसाळा खूप सुरू झालेला आता मध्यंतरी. एक विषय मी बोललो होतो की धरणं, आताची जी धरणं आहेत ती वर्षभर पाणी पुरेल याच्यासाठी पुरेशी आहेत. पण समजा एखाद्या वर्षी पाऊस उशिरा झाला किंवा पाऊसच नाही झाला, दुष्काळ पडला, अशा वेळेला काय करायचं. त्यासाठी धरणं आपण वाढवली पाहिजे.
की कधी जर एखाद्या वर्षी पाऊस नाही ना आला तरी पाण्याची टंचाई भासली नाही पाहिजे, इतके पाण्याचे साठे आपल्याकडे तयार असले पाहिजेत. या गोष्टी सरकारने लक्ष देऊन कराव्यात, पर्सनली लक्ष घालावं. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, तुम्ही पर्सनली या गोष्टीमध्ये लक्ष द्या. ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत, लासलगावचं जसं मी दाखवलं काय अवस्था आहे ती, ते रस्ते तुम्ही सुधारायला घ्या. आमच्याकडे कामं फक्त सुरू होतात पण कामं पूर्ण लवकर होत नाहीत. गेले कितीतरी महिने कितीतरी वर्ष ऐकतोय की ह्या रस्त्याचं काम होणार होणार, कधी होणार? त्याला काही मर्यादा? ते इकडे आमच्या कल्याणमध्ये पिलर्स उभे करून ठेवलेत रस्त्यावरती, फ्लायओव्हरसाठी आणि सॅटिस प्रकल्पासाठी, मेट्रोसाठी. काम कधी पूर्ण होणार आहे? पिलर उभे केले आणि काम बंद. मग चालूच कशाला केलं? बंदच ठेवायचं होतं तर. काहीही कारणं देतात, काहीही चालू आहे वेड्यासारखा, मनाला वाटेल तसा कारभार ह्यांचा चालू आहे. कारण ह्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, कोणी बोलत नाही. आमची जनता थंड आहे. आणि हल्ली काय झालं आहे ना, कुठच्याही प्रकारचं आंदोलन जर समजा कोणी करायला गेलं तर पोलीस लाठीचार्ज करतात, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतात. हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलं फटकारलं आहे. आता हायकोर्टाने म्हटलं आहे की जनता ही काय तुमची नौकर नाही आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. पण शांततेने होणाऱ्या आंदोलनाला जर समजा तुम्ही दडपशाही करून जर समजा ते आंदोलन बंद पाडणार असाल, हा अधिकार सरकारला नाही. कोर्टाने सांगितलं. कोणी जर नीटच्या परीक्षेच्या पेपर फुटी झाली म्हणून जर आंदोलन करायला गेलं तर तुम्ही त्यांच्यावरती केसेस घालता. म्हणजे जनतेचं आंदोलन करण्याचा अधिकार तुम्ही काढून घेतलाय का? हे तरी सांगावं सरकारने. की लोकशाही ही लोकांसाठी आहे, सत्ताधाऱ्यांसाठी नाही. त्याच्यामुळे लोकांना त्यांच्या स्वतःसाठी, स्वतःच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही, कधीच हिरावून घेऊ शकत नाही. ती कसली लोकशाही हो? खरी लोकशाही आणली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांच्या काळामध्ये, इतक्या जुन्या काळामध्ये लोकांना कधी आंदोलन करायची गरजच पडली नाही. त्यावेळेला अत्याधुनिक सोयीसुविधासुद्धा नव्हत्या. तरी पण चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराजांचे आदेश होते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठासही हात न लागणे, रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावावा, असे आदेश शिवछत्रपतींचे प्रत्येक मावळ्याला, त्यांच्या प्रत्येक अधिकाऱ्याला होते. अशा प्रकारे राजाने स्वतः पर्सनली लक्ष दिलं होतं जनतेच्या छोट्या छोट्या प्रश्नांकडे सुद्धा. तो राजा असतो. आणि आता आपण निवडून दिलेले हे सरकार बघा, फक्त स्वतःचे खिसे कसे भरायचे हा एकच विचार त्यांचा चालू असतो. जनतेशी काहीही घेणं देणं नसतं यांना, बिलकुल नाही. असो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.